नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनालायझर लोकनीती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनालायझरचं ॲप डाउनलोड करा. काल छत्तीसगडमधल्या नारायणपूर जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात जी चकमक भारतीय सुरक्षा दलाच्या वतीनं करण्यात आली, त्याच्यामध्ये 27 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं आणि एक आपला जवान त्या सगळ्या चकमकीमध्ये शहीद झाला. या सगळ्या मोहिमेचं वैशिष्ट्य असं आहे की गेल्या 1 वर्षापासून सातत्यानं या सगळ्या छत्तीसगड भागामध्ये ज्या चकमकी नक्षलवाद्यांच्या विरोधामध्ये घडल्या आहेत, त्याच्यामध्ये जवळपास 200 इतकी संख्या आहे ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची. आणि आता ज्या भागामध्ये म्हणजे ज्या नारायणपूरमध्ये ही घडलेले त्याच भागामध्ये आणि त्याच्या जवळपासच्या याच्यामध्ये मिळून 183 जवळपास म्हणजे बहुतांश नक्षलवादी त्या अबुझमाड आणि तो जो सगळा परिसर आहे त्याच्यामध्ये होते आणि त्यांच्या विरोधातली फार मोठी अशी ही मोहीम आता सुरू झालेली आहे. दुसरं, आता ह्या निमित्तानं मला जो विषय मांडायचा आहे तो थोडासा वेगळा आहे की जेव्हा मी तुम्हाला तो नकाशा सुद्धा दाखवतो, भारताच्या नकाशामध्ये अगदी भारताच्या पोटामध्ये म्हणजे आपल्या नागपूरपासून त्याच्यामध्ये आपला ज्याला पूर्व विदर्भ म्हणजे झाडीपट्टी असं म्हणतात, गडचिरोली आणि तो सगळा भाग, भंडारा, चंद्रपूर सुद्धा तो भाग आहे, तेलंगणाचा काही भाग आहे किंवा जुना आंध्र प्रदेश असं आपण म्हणूयात. आताचा आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, बिहारचा काही भाग आणि झारखंडचा काही भाग असं मिळून तो सगळा नक्षलवाद्याला अनुकूल असा, पश्चिम बंगालचाही छोटासा काही भाग येतो, ओडिसामधला सीमेवरचा काही भाग येतो, असा तो एक सगळा मधला पट्टा आहे. रेड कॅरिडोर असं त्याला म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे पार वरपासून बिहार, पश्चिम बंगालपासून सुरू करायचं ते अगदी पार महाराष्ट्राच्या गडचिरोलीपर्यंत किंवा अजून थोडंसं खाली तेलंगणापर्यंत ते पोहोचतं आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये सातत्यानं एखादी मोहीम राबवायची आणि नेहमी अडचण अशी यायची की राज्य सरकार बदललं, विशेषतः काँग्रेसी सरकार असल्याच्या नंतर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अडथळा या मोहिमेला आलेला आहे. आणि ह्याच्या नेमकं उलट जेव्हा जेव्हा काँग्रेसचं सरकार बाजूला सरकलं तेव्हा तेव्हा नक्षलवादाच्या मोहिमेला जास्त गती मिळालेली, नक्षलवाद विरोधीच्या मोहिमेला. आणि त्याच्यातून त्याचा आत्ता जेव्हा छत्तीसगडमध्ये सत्तांतर झालं आणि त्याच्यानंतर बरोबर तुम्हाला असं लक्षात येईल की फार मोठ्या प्रमाणामध्ये ही मोहीम राबवून आता 200चा आकडा आलेला आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी जेव्हा मध्य प्रदेश, त्याच्यानंतर छत्तीसगड या ठिकाणची निवडणुका झालेल्या होत्या, राजस्थान, तिथे सत्तांतर झालं आणि भाजपची सत्ता जेव्हा आलेली होती त्यानंतर बरोबर आता एक साधारणतः 8-10 महिने उलटून गेलेले आहेत, 1 वर्ष उलटून गेलेलं आहे. आणि तुमच्या असं लक्षात येईल की ह्या सगळ्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये नक्षलवादाच्या विरोधातली मोहीम ठामठोकपणे राबवता आलेली. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की महाविकास आघाडीचं सरकार असताना जे सगळी मोहीम थंड पडलेली होती, बरोबर आता महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर त्या आणि गडचिरोलीचं पालकमंत्री पदच देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलेलं आहे. त्या ठिकाणी काही गावांमध्ये आम्ही त्यावरती व्हिडिओ पण केला होता की पहिल्यांदा भारताच्या इतिहासामध्ये त्या गावामध्ये एसटी पोहोचली. नक्षलवाद्यांच्या दबावामुळे, नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे शासनाला सर्वसामान्य पातळीवरची जी कामं आहेत म्हणजे रस्ते तयार करणे, त्या ठिकाणी वाहतुकीची व्यवस्था पोहोचवणे, किमान सोयी सवलती पोहोचवणे, हे पण ज्यांनी करू दिलेलं नव्हतं. ती कृती प्रत्यक्ष महाराष्ट्रात पण झाली. छत्तीसगडमध्ये तर आता हे 27 नक्षलवादी मारल्या गेलेत आणि वर्षभरामध्ये त्याच भागामध्ये 200 नक्षलवादी ठार केल्या गेलेले आहेत. संपूर्ण भारतामध्ये नक्षलवाद 2026 पर्यंत आम्ही संपवून दाखवू, 0 टॉलरन्स अशी जी घोषणा अमित शहानी केली त्या दिशेनं उचललेलं हे अतिशय योग्य असं पाऊल आहे. पण ह्याचा जो पुढचा भाग आहे ना तो मोठा अवघड आहे. आपले सुरक्षा सैनिक जे आहेत, दल, केंद्रीय सुरक्षा दल जे आहेत, त्यांच्याकडून ही कारवाई केली जाते, नक्षलवादी प्रत्यक्ष मारले जातात, पण त्यांना सपोर्ट करणारी अर्बन नक्षलची जी सिस्टीम आहे, व्यवस्था आहे, ती फार बेकार आहे. यांची विकृत मानसिकता अशी आहे म्हणून आनंद तेलतुंबडे सारखे जेव्हा सपोर्ट करतात, आता जे तुरुंगात खितपत पडलेत, कारण की मिलिंद तेलतुंबडे त्याचा भाऊ कट्टर नक्षलवादी जो मारला गेला चकमकीमध्ये, आणि त्याच्यानंतर रडणारे, छाती पिटणारे, त्यांचा पाठिंबा देणारे हे जे सगळे बाकीचे अर्बन नक्षल आहेत किंवा आपल्याकडे कबीर कला मंचच्या नावानं ड्रामा केला जातो, ते शीतल साठे आणि सचिन माळी नाही का, त्यांना त्याचे कौतुक, गोडवे गुणगान गाणारे सगळे तुम्ही बघा,
हे जे सगळे डावे लिब्रांडो आहेत किंवा आपल्याकडे एल्गार परिषदेचा फायदा घेतला गेलेला होता आणि त्या निमित्ताने आता त्याला जवळपास 8-9 वर्ष व्हायला लागली. 2017ची गोष्ट आहे मला वाटतं ती. या सगळ्या म्हणजे नाव दलितांचं घ्यायचं, नाव गरिबांचं घ्यायचं, नाव आदिवासींचं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बरोबर हा सगळा अर्बन नक्षल इलेमेंट घुसतो. मग ते पर्यावरणाचं नाव घेतात, मग ते शेतकऱ्यांच्या हिताचं नाव घेतात, मग ते दलितांच्या नावानं बोंबा मारतात. अगदी ठरून आहे. आणि शहरी भागामध्ये सगळं लिहित असताना ते सगळे म्हणजे त्या वनवासींचे आदिवासींचे हक्क कसे आहेत वगैरे, तुम्ही ते मेधा पाटकर सारख्यांची आंदोलनं बघा. अगदी सर्वोच्च न्यायालयात सुद्धा त्यांना फटकार बसलेली आहे. आणि त्यांना पाठिंबा देणारे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, ह्यांना पाठिंबा देणारे जे सगळे लोक आहेत ना, आता त्या कितीतरी आदिवासी भागामध्ये जेव्हा आदिवासींच्यासाठीच्या वेगवेगळ्या योजना होत्या, त्या आश्रमशाळा काढलेल्या होत्या, त्याच्यावरती लाखो करोडो रुपये जसे उधळल्या गेलेले होते. आणि एक साधा फरक झाला की जेव्हा त्या आदिवासी मुलाच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे द्यायला सुरुवात झाल्याच्या नंतर अक्षरशः त्याचा वापर करून घेऊन त्या घरांची बाकीची परिस्थिती सुधारली. म्हणजे जेव्हा की प्रत्यक्ष या पोरांवरती खर्च होत होता, इकडे त्या मास्तरांचे पगार व्हायचे, ती व्यवस्था, त्याच्यासाठी खरेदी व्हायची, ती खरेदी कुठं जायची, त्याच्यात भ्रष्टाचार व्हायचे, ह्या आपण कितीतरी बातम्या ऐकलेल्या आहेत. नाशिक विभाग आदिवासी म्हणजे ते डहाणू, पालघर वगैरे तो सगळा जो एरिया आहे तो तिकडे. त्याच्यानंतर विदर्भामध्ये जेव्हा केव्हा हे असे आदिवासी पट्टे किंवा आपल्या या आम्ही जिथून करतोय त्या मराठवाड्यामध्ये किनवटचा भाग आहे, सगळा जंगलांचा आदिवासी पट्टा आहे तो. बरोबर त्या आदिवासींच्या बाबतीतल्या सगळ्या योजना कशा खाऊन टाकल्या जात होत्या. आणि उलट जेव्हा त्या प्रत्यक्ष आदिवासी मुलाच्या खात्यामध्ये पैसे द्यायला सुरुवात झाल्याच्या नंतर हे सगळ्या भ्रष्टाचाराला तर आळा बसलाच, पण त्याचा परिणाम इतका झाला की ज्या एका मुलासाठी निधी दिलेला होता तो पोरगा ते पैसे आपल्या घरासाठी वापरून आपल्या अजून एका भावा बहिणीला शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये ओढतोय किंवा त्याची परिस्थिती सुधारण्यासाठी मदत करतोय. हा जो फरक प्रचंड मोठ्या प्रमाणात पडला. म्हणजे एकाच वेळीस छत्तीसगडमध्ये जी कारवाई चालू आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष 27 नक्षलवादी, वर्षभरात 200 नक्षलवादी ठार केले जातात. दुसरीकडे त्यांच्या सगळ्या विकास योजनांवरती काम केलं जातं. जे मी तुम्हाला महाराष्ट्रातलं उदाहरण सांगितलं, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं गडचिरोली जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये एसटी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोहोचली. आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी आणि बाकी सगळ्या आदिवासी योजनांसाठी जेव्हा जो बदल झाला त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT ह्याची जेव्हा काही भागामध्ये चाचपणी करण्यात आली, त्याचं 100% यश जेव्हा लक्षात आलं, म्हणजे बघा एकाच वेळेस किती पातळीवरती काम चालू आहे. म्हणजे एकीकडून तुम्ही सरळ प्रत्यक्ष कारवाई करता आहात, दुसरीकडून त्यांना दळणवळणाची साधनं उपलब्ध करून त्यांना बाकीच्या सगळ्या समाजाशी जोडतात, आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या मुलांच्यासाठीच्या म्हणून ज्या योजना आहेत आश्रमशाळा वगैरे त्या ठिकाणी काही आमूलाग्र परिवर्तन करून म्हणजे एकाच वेळी असं विविध मार्गाने त्याला अटॅक केल्याच्या नंतर हे अर्बन नक्षलांच्या विरोधात सुद्धा बदमाशांच्या विरोधात कारवाई चालू आहे. त्यांच्यावरती खटले दाखल करून त्यांना रितसर तुरुंगात धाडल्या जात आहे. एकाच वेळीच असा सगळीकडून हल्ला केल्याच्या नंतर ह्या नक्षलवादाचा अंत जवळ आला आहे, आपण हे समजू शकतो. त्याच्यावरची ही उसंत वाणी. नक्षलवाद्यांचा करुनिया खात्मा, जिंकला हा आत्मा देशप्रेमी. छत्तीसगडात कारवाई झाली, रक्ताने त्या न्हाली भुई सारी. जिथे सांडलेले निष्पापांचे रक्त, त्यांचे रक्त फक्त भूमी मागे. सुरक्षा जवान घाली कंठस्नान, मिटवी तहान शस्त्रांचीही. माओवादी सारे काढा निपटून, टाका उपटून विषवल्ली. यांचे पाठी राखे विद्वान लिब्रांडू, त्यांना बसो दांडू कायद्याचा. नक्षलवादाचा हो पुरा अंत, पोटातले जंत कांत म्हणे, पोटातले जंत कांत म्हणे. आपल्या शरीरातलं दुखणं हे आतला आजार आहे हा सगळा. आणि ह्यांना जे राजकीय संरक्षण आहे ना, ह्यांच्या CPI मार्क्सवादी लेनिनिस्ट नावाचा पक्ष आहे, या सगळ्या नक्षल्यांचा पाठिंबा असलेल्या, त्याचे 10-11 आमदार बिहारच्या विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत. हे काँग्रेस आणि हे राजदवाले वगैरे लालूचा पक्ष हे सगळे बदमाश त्यांचा पाठिंबा घेतात. त्यांना सपोर्ट करणारी ही जी अर्बन नक्षलची सिस्टीम आहे ना, ही जी राजकीय सगळी व्यवस्था आहे ना, ती जरा समजून घ्या. आपल्याला दिसत असताना आपल्या सुरक्षा सैनिकांनी केलेल्या कारवाईतून मेलेले 27 फक्त नक्षलवादी दिसतात, तितकं सोपं नाही येते.
हा तर फक्त छोटासा चेहरा आहे. हे सगळे जे अर्बन नक्षल आणि राजकीय ह्याच्यामध्ये घुसलेले आहेत ना, कन्हैया कुमार सारखं उदाहरण त्याच्यातलंच आहे. नंतर त्या पक्षाने त्याला काढून टाकलं, तो काँग्रेसमध्ये गेला. हे सगळे ह्या अर्बन नक्षल्यांचे सगळे पाठीराखे, त्याच्यातल्याच एक भाग आहे हा. ही जी सगळी इकोसिस्टम आहे, किंवा मी म्हणालो ना आपल्याकडचं हे कबीर कला मंच, हे सचिन माळी आणि शीतल साठे सगळे वगैरे ड्रामे नौटंकीबाज जे सगळे आहेत ना, हे सगळे त्यांना पाठिंबा देणारे, त्यांचे कौतुक लिहिणारे, हे सगळे ह्या व्यवस्थेला सपोर्ट करणारे आहेत, तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामुळे नक्षलवाद्याच्या विरोधातली लढाई फक्त प्रत्यक्ष नक्षलवाद्यांवरती सैनिकी कारवाई करून त्यांना कंठस्नान घालणे इतकी नाहीये. तो तर समजा एक भाग आहे, महत्वाचा आहे. पण त्याला जोडीला हे जे राजकीय पाठिंबा आहे, बिहारमध्ये मी तुम्हाला सांगितलं CPI-MLचे आमदार निवडून येणे, त्याच्यानंतर हे सगळे अर्बन नक्षल्यांच्या ज्या हे सगळ्या कारवाया आहेत, किंवा पर्यावरणवादाच्या नावाखाली चालणाऱ्या सगळ्या कारवाया आहेत, सगळे आंदोलन आहे, सगळे उपक्रम आहेत, आणि विकास कामाला विरोधी नेमका लक्षात घ्या तुम्ही. हे सगळं ओळखून आताही ह्या तथाकथित शक्तीपीठाला विरोध करणारा जो एक वर्ग आहे ना, त्याच्यातला अर्बन नक्षल सुद्धा आहे, की त्या सगळ्यांना त्याच्याच नावानं जी बोंब करायची आहे सगळे, आपण हा सगळा कट ओळखूयात आणि त्याच्या विरोधामध्ये प्रत्येकाला जे जे शक्य आहे त्या पातळीवरती लढाई करूयात. तरच नक्षलवादावरती आपण पूर्णपणे नेस्तनाबूत त्याला करू शकू, ते सगळं विषवल्ली समूळ उपटू शकू. इथे थांबूयात. धन्यवाद.